भिवंडी तालुका के कारीवली ग्राम पंचायत के वर्तमान उप सरपंच श्रीमती सौ प्रेमा विजय नाइक को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि कारीवली ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 31 अगस्त 2024 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच संजय परशुराम नाइक के अध्यक्षता में व ग्राम सेवक नामदेव कचरू जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां श्री प्रकाश चंद्र घरत को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री प्रकाश चंद्र घरत को भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा कारीवली गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत सम्मान किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री प्रकाश चंद्र घरत ने सभी लोगों का आभार माना। दिनांक 24/8/2024 रोजी उपसरपंच प्रेमाताई विजय नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाकरता आज दिनांक 31/8/2024 रोजी निवडणूक जाहीर केली होती। सदर निवडणुकीमध्ये फक्त एकच अर्ज आला, श्री प्रकाश चंद्र घरत यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध म्हणून आपण उपसरपंच घोषित केलेला आहे। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त मानतो। त्यांनी जसं मागच्या उपसरपंचांनी त्यांच्या कार्यकाळात चांगली कामं केली, तसं त्यांनी चांगले काम करून आमच्या बॉडीला मला सहकार्य करावे। आम्हाला जमेल तसा आम्ही विकास केलेला आहे। आता नवनिर्वाचित प्रकाश भाऊ उपसरपंच यांची निवड झालेली आहे। त्यांनी सर्व चांगल्या रीती कामगार सांभाळावा ही माझी अपेक्षा आहे। ते आता अनुभवी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना काही सांगायची गरज नाही। माझी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी कमिटीचा सर्वांचा आभार मानतो आणि सदस्यांचा आभार मानतो। आज ग्रामपंचायत कारोली या उपसरपंच पदाची आज निवडणूक पार पाडण्यात येत आहे। ठरल्याप्रमाणे सौ प्रेमाबाई विजय नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर त्यांचा पदभार प्रकाश चंद्र घरत हे स्वीकारत आहे। सांगायचं झालं तर प्रकाश चंद्र घरत एक अनुभवी माणूस आहे। त्यांनी सरपंच पद, उपसरपंच पद आणि पुन्हा उपसरपंच पद हा स्वीकार त्यांना भेटलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी भरपूर अनुभव आहे। त्या अनुभवाचा ते फायदा करून या गावाला देतीलच अशी अपेक्षा आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सदस्य हेही त्यांना चांगल्या प्रकारे हातभार लावतील, सरपंचाला देखील ते मदत करतील आणि या गावाचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि त्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो। उपसरपंचपदी आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश चंद्र घरत साहेब यांची आज उपसरपंचपदी निवडणूक झाली। प्रथम त्यांचे अभिनंदन करतोय आणि जे आमचे मावळते उपसरपंच होते प्रेमाबाई विजय नाईक मॅडम यांनी त्यांच्या कारकिर्दीत आम्हाला एकत्र येऊन आणि कारिवली गावाचे विकास कसं होईल त्याच्याकडे त्यांनी पाहिलं होतं। वेळोवेळी आम्हाला ज्या समस्या निर्माण होत होत्या त्यांचे पती विजय नाईक साहेब हे यांना ह्या ग्रामपंचायतचा चांगला अनुभव असल्यामुळे ते आम्हाला नेहमी सहकार्य करायचे। त्यामुळे आम्ही बरीचशी कामं त्यांच्या मार्फत केली आणि असंच कार्य आमचे आता नवनिर्वाचित उपसरपंच प्रकाश घरत साहेब यांना तर अगोदर माजी सरपंच होऊन गेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अशी कामं, भरीव कामं या कारिवली ग्रामपंचायतमध्ये झालेली आहेत। विशेष म्हणजे आमच्या या कारिवलीचा जो रामनवमीचा जो सप्ताह असतो हनुमान जयंतीचा, त्या सप्त्यामध्ये प्रकाश घरत साहेबांचं एक मोठं योगदान असतं। या सप्त्याला जो ग्लॅमरस निर्माण करून दिला म्हणजे पंचक्रोशीतील आमच्या या सप्त्याचं नाव इथे घेतलं जातं। या सप्त्यामध्ये अनेक नामवंत असे कीर्तनकार येत आहेत, त्याचे पूर्ण धुरा त्यांच्याकडे असते आणि त्यांच्यासोबत आमची वारकरी मंडळी, संत मंडळी असतात।
ह्या कारिवली गावाचा विकास हा निरंतर व्हावा, त्यासाठी आमचे सरपंच साहेब आणि ही कमिटी यापुढेही असं काम करतील अशी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. नमस्कार. आजच्या सभेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आता घोषित केलेले आहे उपसरपंच म्हणून प्रकाश घरत यांची निवड झालेली आहे. आणि या निवडीबद्दल जे ग्रामपंचायत सदस्य जे हजर आहेत त्यांचे मी पहिले अभिनंदन करतो. प्रकाश घरत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कुठलाही कार्यक्षेत्र असू दे, आता त्या क्षेत्रांची नावं नाही घेत, पण प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं नाव असणार आणि त्यांच्याकडं त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. मला नाही वाटत त्यांच्याकडं कोणी नाही बोललेला माणूस भेटणार नाही. कोणी त्यांच्याकडे जावा कुठल्याही कामासाठी, त्यांच्याकडे नाही हा शब्द येत नाही. कुठल्याही पद्धतीने ते त्यांचे बुद्धी कौशल्य वापरून आणि त्यांची ते सेटलमेंट करून त्या माणसाला ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता शुभेच्छा आहे की आमच्या एकता पॅनलचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या एकता पॅनलचे हे 5वे उपसरपंच, आमचे 11 सदस्य निवडून आले आहेत आणि एकता पॅनलचं काही असं धोरण आहे की प्रत्येक व्यक्तीला हे पद भेटलं पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला पद भेटते. आता हे 5वे आहेत, त्यांच्याकडं त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे आणि ज्याप्रमाणे गेले 1.5 वर्ष ग्रामपंचायतनी चांगल्या याच्याने काम केलेलं आहे ते तसंच आता यांचा ही मोलाची साथ मिळेल. एवढे बोलून संपवतो.